नमस्कार, मी संदीप कसालकर. ज्यांना असं वाटतं की धर्मांतर फक्त खेड्यापाड्यात किंवा अडाणी लोकांच्या फसवणुकीतून होतं, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. कारण नाशिकच्या एका चकचकीत IT कंपनीच्या काचेच्या भिंतीच्या आड जे घडलंय ते ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऐकलंच असेल, नाशिकमधील TCS सारख्या नामांकित कंपनीत चक्क धर्मांतराचा कारखाना चालवला जात असल्याचं समोर आलंय. पण हे प्रकरण फक्त एका निदा खानपुरतं मर्यादित नाही. हा एक असा भयंकर पॅटर्न आहे जो तुमच्या आमच्या घरातल्या शिकल्या सवरल्या लेखीबाईंना लक्ष करतोय. तब्बल 4 वर्ष हे सर्व ऑफिसमध्ये उघडपणे सुरू होतं, पण कुणीच बोललं नाही. का? कारण दहशतीचा आणि धर्मांतराचा खेळ लॅपटॉप आणि कोडिंगच्या आड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं खेळला जात होता. या प्रकरणात नक्की काय घडलं पाहूयात. सुरुवातीला हिंदू महिला कर्मचाऱ्यांशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला गेला. त्यानंतर त्यांना नमाज पठण करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. इतकंच नाही तर ज्या मुलींनी याला विरोध केला त्यांना मांसाहार खाण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यांचं लैंगिक शोषण केल्याचाही गंभीर आरोप आहेत. निदा खान नावाची महिला या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे. विचार करा, एक सुशिक्षित महिला आपल्या सहकारी महिलांचा असा बळी घेऊ शकते. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा कंपनीने तात्काळ कारवाई करत आरोपींना निलंबित केलंय. पण हे महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय का? मुळीच नाही. 2023 मुंब्रा आणि गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगद्वारे 400हून अधिक तरुणांच्या धर्मांतराचा कट उघड झाला होता. 2025 बीडच्या कारागृहातही कैद्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत. मुलं गेम खेळत होती म्हणून आपण दुर्लक्ष केलं, कैदी होते म्हणून आपण सोडून दिलं. पण आता IT इंजिनियर सुद्धा या जाळ्यात अडकत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, शत्रूनं आता हॅक करण्याचा मार्ग बदललाय. आता तो तुमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये, तुमच्या टीम मीटिंगमध्ये, तुमच्या शेजारी बसलाय. या वाढत्या घटनांमुळेच आता महाराष्ट्र सरकारने कंबर कसली आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 विधेयक विधानसभेत मांडलं गेलंय. फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतर केल्यास 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद यात आहे. नाशिक प्रकरणासाठी SIT नेमली गेली असून गरज पडल्यास NIA कडे हा तपास सोपवला जाऊ शकतो. जाता आता एकच सांगेन, तुमचं शिक्षण आणि तुमची पदवी तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकते, पण तुमची सतर्कता तुमचं अस्तित्व आणि धर्म वाचवू शकते. आपल्या आजूबाजूला काय चाललंय याकडे डोळे झाकून पाहू नका. तुम्हाला काय वाटतं? अशा कंपनीवर बंदी घालायला हवी की आरोपींना फाशी शिक्षा द्यायला हवी? तुमच्या कमेंट्स नक्की द्या. सत्य मांडणं आमचं काम आहे, पण ते समजून घेणं तुमचं कर्तव्य आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह. पाहत राहा भारत 24 तास. धन्यवाद.